राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मैलाचा दगड ठरली आहे. नारी शक्तीचा सन्मान करणे हे भाजप सरकारचे मुख्य ध्येय असून पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभाग क्रमांक 2 मधील भाजप महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा वर्षा भोसले यांनी देवीचा पाडा येथे केले. आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 2 मधील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार काजल महेश पाटील, अरुणा किरण दाभणे, दिनेश रवींद्र खानावकर आणि कृष्णा सीताराम पाटील यांच्या प्रचारार्थ देवीचा पाडा येथे लाडकी बहीण मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले. मेळाव्याला संबोधित करताना वर्षा भोसले यावेळी म्हणाल्या की जेव्हा प्रभागातील 4ही नगरसेवक महायुतीचे असतील तेव्हाच परिसराचा विकास अधिक वेगाने होईल. हे 4ही उमेदवार कमळाच्या रूपाने तुमचे शिलेदार म्हणून महापालिकेत जातील आणि तुमच्या अपेक्षा 100% पूर्ण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता ही जबाबदारी लाडक्या बहिणींची असून त्यांनी विकासाच्या पाठीशी उभे राहावे, असे प्रतिपादन त्यांनी केले. या मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीने प्रभागातील महिलांशी थेट संवाद साधला आणि शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवली. या मेळाव्यामध्ये महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला लागला. यावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, भाजप नेते एकनाथ देशेकर, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, प्रकाश खैरे, अशोक शेळके, उत्तर भारतीय मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष संतोष शर्मा, सुनील पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या मेळाव्याला लाडक्या बहिणींनी दाखवलेली उपस्थिती पाहता प्रभाग क्रमांक 2 मधील उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील असे चित्र स्पष्ट होत आहे. प्रभागाचा विकास ही 4 मंडळीच करू शकतात. जसा तुम्ही तुमच्या कुटुंबाचा विचार करता तसेच हा प्रभाग कसा असावा या प्रभागाचा विचार करत असताना या विभागाचं सक्षम नेतृत्व आमचे प्रशांत दादा आणि त्याबरोबरीच जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे अविनाश दादा या दोघांच्या नेतृत्वात काजलताई, अरुणाताई, दिनेशताई आणि कृष्णा दादा हे सगळेच जण चौघे जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ताई, तुम्ही आम्हाला माहिती आहे की मग तुम्ही का आलाय? काय होतं, आपल्याला ना थोडा विसरण्याची सवय असते. आपल्याला आठवत नाही काय काय झालं ते. मग थोडी आठवण करून द्यायला लागते की का कमळ, का महायुती. या ठिकाणी महायुतीचे हे उमेदवार कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत आणि तुम्हाला येत्या 15 तारखेला कमळासमोरील बटन दाबून या 4ही उमेदवारांना भरघोस मताने विजयी करायचं. याचं कारण एक तर तुम्ही देवाभाऊंच्या लाडक्या बहिणी आहात. या देवाभाऊने काय काय केलंय आपल्यासाठी. याच देवाभाऊने आपल्याला दर महिन्याला ओवाळणी द्यायची ठरवली आणि ती येते की नाही कल्पना करा. जेव्हापासून देवाभाऊने ही ओवाळणी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला पहिल्यांदा दिली तेव्हापासून आजपर्यंत नित्यनियमाने तर येते आहेच. पण या देवाभाऊनच ठरवलं की या महाराष्ट्रातली प्रत्येक लेक जगली पाहिजे. या राज्यातली पहिली स्त्री जेव्हा गर्भार राहते त्यावेळेस बऱ्याचदा काय ग, मुलगा आहे की मुलगी आहे असं म्हटलं जातं आणि त्यानंतर त्या बाईला कदाचित काही कुटुंबात नाही मुलगी आहे ना, नको ग बाई असं म्हटलं जातं. पण देवाभाऊने सांगितलं आणि निर्णय घेतला ती लक्ष्मी स्वरूप आहे आणि गर्भातली प्रत्येक मुलगी जगली पाहिजे. त्यामुळे ती जन्माला येतानाच लखपती म्हणून येते. आता जन्माला आले की 6000, ती पहिलीला गेली की 8000, अशी ती 18 वर्षापर्यंत ती लखपती होते. हे स्त्रीच्या जन्माचं स्वागत आहे ग ताई. आपल्याला आपल्या आई वडिलांनी जर वाईट विचार केला असता तर आपणही आज नसतो. पण या आधुनिक काळामध्ये आईवडील होणं इतकं सोपं नाही, त्यातून मुलीचं तर अजून कठीण. अशी परिस्थिती असताना देवाभाऊने त्या मुलीला जन्माचं स्वागत तर करायला शिकवलंच, तिला लखपती केलीच. एवढंच नाही, घरात 2 मुलं असतात, एक मुलगा आणि एक मुलगी, दोघांनाही डॉक्टर करायचंय तर मुलाचा विचार होतो की मुलीचा? ताई, कोणाचा विचार करतो आपण?
मुलाचा विचार करतो, मुलगी काय दुसऱ्याच्या घरी जाणार आहे, कशाला एवढा खर्च करू. पण याच देवाभाऊने ठरवलं, जर तुमची मुलगी हुशार आहे, तिला डॉक्टर व्हायचंय, तिची तयारी आहे, तर तिचा सगळा खर्च महाराष्ट्र शासन करेल. तिला उच्च शिक्षित करण्याची जबाबदारी सुद्धा याच आपल्या देवाभाऊने घेतली. हे आपण विसरता कामा नये. आज मैं हार्दिक शुभकामना देता हूँ. हमारे इस समय मोदी जी से लेके प्रशांत ठाकुर, राम सिंह ठाकुर, हमारे परम प्रिय एकनाथ जी, मैं सबों को विशेष रूप से धन्यवाद देता हूँ कि इतने अच्छे से नारी शक्ति और आप लोगों को जोड़कर इस राष्ट्र के निर्माण में इतना सहयोग दे रहे हैं. मैं आपको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. विशेष समय न लेते हुए, मुझे आपने कई फिल्मों में देखा होगा, गंगा जल से लेके बंगाल टाइगर, मैं एक छोटा सा एक शेर मार कह के कि दाद देती है अर्द से दौड़ा, दाद देती है अर्द से दौड़ा, जिंदगी है तराम करती है, इश्क जब मौत से टकराती है, मौत भी झुककर सलाम करती है. भारतीय जनता पार्टी यूपी सरकार की जय. धन्यवाद. भारत माता की जय.